ते आणि 29 लाख दिवसभर निघलेले लोक महाराष्ट्रातून आपले ते सगळे जाम आपल्याच लोकांमुळे आपलेच लोक जाम झाले। त्यामुळे गाड्या जर कोणी म्हणत असलं चेंबूरच्या मैदानावर लावा तर चेंबूरच्या मैदानावर लावा, वाशीच्या मैदानावर लावा म्हणत असले तर वाशीच्या मैदानावर लावा, ते जर इथं कुठं मुंबईत असले मैदानात तिथं लावा म्हणले तिथं लावा। मला वाटतं सरकारच्या वतीनं एक पार्किंगची जागा घोषित केली पाहिजे। कोणते मैदान आहेत काय म्हणजे पोराच्या ध्यानात येईल, तुम्ही तोंडी सांगा पोराला मिळ लागणार कुठे तुम्ही पार्किंगचा एक पोलीस बांधवांनी आणि सरकारने तुमच्या पार्किंगचा एक मॅप टाका। ये मैदान या ठिकाणी आहेत, या विभागात आहेत, या वस्तूपासून इतक्या अंतरावर आहे, रेल्वे पासून इतक्या अंतरावर आहेत किंवा अनेक कुठं असेल एखाद्या मार्केटचं मोठं नाव तिथून इतक्या अंतरावर आहे। तुम्ही एक मॅप टाका म्हणजे पोराला मिळ लागेल, गाडी आपण लावायची कुठं नेऊ। ते नुसतंच मैदान तुम्ही सांगितले आणि भरलेले मैदान त्याच्यात टाकू नका। जे मैदान तुम्ही देणार आहेत, कारण आणखी मंगळवार बुधवारच्या नंतर खूप लोक निघणार आहेत, सरकारने नाही ऐकलं तर तुम्ही नुसत्या मुदत वाढ देऊन उपयोग नाही एक दिवसाची। तुम्ही जर मागणीच्या अंमलबजावणीला वेळ लावत गेले तसे तसे मराठी मुंबईकडे येणार आहे। म्हणजे मी तुम्हाला खोटं सांगत नाही, आतापर्यंत सरकारला कधी खोटं सांगितलं नाही आणि माझा स्वभाव सगळ्याला माहिती, मी खोटं शक्यतो सांगत नाही। तुम्ही जसा जसा याला विलंब लावणार तसे तसे महाराष्ट्रात लोक कामं सोडत मुंबईकडे निघणार। तुम्हाला आता एवढे हे आणखीन पहिला टप्पा पण नाही, असे 7-8 टप्पे याच आंदोलनाचे, हे पहिला पण नाही, कारण आम्हाला माहित होतं आम्हाला त्रास देणार आहेत मुंबईला, म्हणून आधी आम्ही थोडे आलो। तुम्हाला आणखी पुढे दिसत तुमची इच्छा पुरी होईल, मुख्यमंत्र्याची तुमची इच्छा पुरी होणार। तुम्हाला कोपऱ्यात मराठी दिसणार त्याचं टेन्शन घेऊ नका, महाराष्ट्रात सुद्धा कोपऱ्यात दिसणार त्याचं पण टेन्शन घेऊ नका। तुम्हाला जे अपेक्षित आहे ते होणार, पण आरक्षण आम्ही घेणार आहे। फक्त आम्ही लोकशाहीचा कायद्याचा आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही। तुम्ही मला जेलात टाका, मी जेलात जाणार, मी जेलात उपोषण करणार, पण सोडणार नाही। तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी गोळ्या झेलणार आहे। तुमची जी तयारी असेल त्याला सामोरं जायची माझी तयारी, पण मी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी घातल्याशी हटत नाही आणि मागण्या तुम्हाला माहिती आहे म्हणून मागण्या सांगत नाही। फक्त शेवटचं एक सांगतो, चेंबूरकडे तिकडे ज्या बांधवांनी रोडवरती त्यांनी पार्किंगला गाड्या लावा आणि शांततेत आझाद मैदानला या। पुन्हा आपले पोरं जे जेवले नसते, ज्याला जेवायला मिळालं नाही ते पोरं हो आपल्या गाड्याकडे जा, तिथं स्वयंपाक करा, जेवण करा। एखाद्या